सिंगलला प्राधान्य दिलं जाईल. सिंगलला मात्र खातं ओपन केलं जाते फलंदाजी करताना मात्र कवटेवाडी संघाचं एक धाब्याने मात्र श्रीगणेश केलं जात आहे नरेश याच्या बॅटतून. मात्र एक धाब्याला मात्र प्राधान्य दिलं जातं. आता लेफ्ट हँड फलंदाज योगेश जातो स्ट्रायकिंगला. ट्रॅकवरती पाहाल आपण अविनाश या गोलंदाजाला. पनसवाडी संघाकडून एक लांबून ट्रॅव्हल करून आलेला हा संघ आहे. कवटेवाडी देखील तितकाच लांब आहे. ट्रॅकवरती पाहाल अविनाश याला परंतु विकेटनं मारा करेल. समोर एक लेफ्ट हँड फलंदाज आहे योगेश. शॉर्टपून चेंडू होतं त्याला पूल केलंय सक्सेसफुल नाही झालं त्या ठिकाणी क्षेत्रक्षक लांबून पोहोचतो चेंडूवरती बरोबर फंबल पाहायला भेटेल. जेल ड्रॉप केली जाते एकदा कम्प्लीट केली जाईल दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फायनल मध्ये चेंडू ट्रायबल होईल. दोन धब्बे मात्र डाव तुकार मात्र पूर्ण केले जातील. दोन धब्ब्यांना मात्र धावफलक जाऊन पोहोचतो. फलंदाजी करताना मात्र कवटेवाडी संघाचा 3 या धब्ब्यांवरती विचार केला. पहिला चेंडू मात्र फुल करायचा होता. पहिल्या चेंडूवरती सक्सेस नाही झाला. दुसरा चेंडू मात्र फुल करता आलाय योगेश फलंदाजाला परंतु ताकद कमी पडली व्हेरिएशन कमी पडला. 2 धावा काय रोखू शकला नाही. 2 धाब्यांमध्ये धावफलक जाऊन पोहोचले. फलंदाजी करताना मात्र कवटेवाडी संघाचा 3 या धाब्यांवरती. पुण्याच्या गोलंदाजी ट्रॅकवरती अविनाशला पाहाल आपण शतकातील मात्र तिसरा चेंडू हाताळताना वेगवान चेंडू तर अपील केली जाते परंतु पंच मात्र फेटाळून लावतात अपीलला. शरीराचा भेद घेणार होता पूल करता आला सक्सेसफुल झाले नाही. त्या ठिकाणी मात्र शरीराचा भेद घेणार होता असेल भूत मात्र पूर्णपणे बीट करून चाललाय चेंडू. हा देखील निर्धाव चेंडू दुसरे गोलंदाजी म्हणावं लागेल अविनाश या गोलंदाजाची. पहिल्या चेंडूवरती मात्र सिंगलला प्राधान्य दिले त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र डबल आले. त्यानंतर तिसरा चेंडू मात्र निर्धाव पुण्याशी चौथ्या गोलंदाज चौथा चेंडू हाताळताना ओव्हरलाईनचा चेंडू होता लोअर फुटस होता त्या ठिकाणी केलेला लेग साईडला एक शतक आहे त्या ठिकाणी फंबल पालबेट एकदा कंप्लीट केली जाईल. दुसरीची माग त्या ठिकाणी परंतु रोखलं गेलंय. एका डबेला मात्र प्राधान्य दिलं जातं मैदानामध्ये फलंदाजी करताना मात्र कवटेवाडी संघ टोटल जाऊन पोहोचल 4 या डब्यांवरती. पनसवाडी संघाच्या गोलंदाजांना मात्र विचार केला अविनाश गोलंदाज चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. 4 चेंडू हाताले 4 धावा खर्च. जब्बेलीस वेगाने बॅट फिरवली जाते अशा भूत नजरेने मात्र पावबल लागते फलंदाज नरेश फलंदाजाला. हे समजत नाही उलट साईडने मध्ये फलंदाजी करावं फिंगर होल्ड केले जाते मैदानामध्ये जादू केली जाते ताकद दाखवली जाते गोलंदाजीची. टप्पा पडल्यानंतर अपेक्षापेक्षा कमी उंची घेणारा चेंडू मध्ये विकेट किपरच्या हातामध्ये असतो. हा देखील निर्धाव चेंडू होते. 5 चेंडू हाताला 4 धावा खर्च करतात. पुण्याच्या शेवटचा चेंडू पिवांच्या शेतकऱ्याच्या मध्ये हाताला गोलंदाज ट्रॅक करते. जब्बेलीस देखील वेगवान चेंडू होता अपील केले जाते. हार्सबाजी सरांनी उचलून धरले फलंदाजाला परतावं लागेल. नरेश मात्र पहिला विकेट क्रमांक जाताना मात्र कॉमन डीज योगेश फलंदाज नरेशला परतावा लागते. तंबूच्या आसऱ्याला मात्र विकेट क्रमांक परत येतो. मात्र दुसऱ्या मैदानामध्ये विकेट क्रमांक गोलंदाजी ट्रॅकवरती पाहताल आपण सागर आहे गोलंदाजाला. उलटा चेंडू होता त्याला उडवला बरंच का चेंडू हवेनं चालला हवाई यात्रेवरती देऊन 6 धावा कमॉन डीज जाते. धापलक जाऊन बसून 10 या आकड्यावरती मोठे फटके यायला सुरुवात होते.
दुसरा चेंडू पडल्यानंतर मात्र बाहेरचं बोलन घेतो विकेट किपरच्या हातामध्ये सरसवतो मात्र या ठिकाणी मात्र 2-8 चेंडू होतो या ठिकाणी मात्र सुरेख गोलंदाजी मध्ये म्हणावं लागेल ते सागरी गोलंदाजी पहिल्या चेंडू होते मग षटकाराचा मार खाल्ल्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडू मध्ये अपेक्षेपेक्षा कमी उंची घेणारा हाताळताना मात्र निर्धाव चेंडू होते या ठिकाणी मध्ये सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल पहिल्या षटकामध्ये मात्र 4 धावा खर्च केल्या होत्या अविनाशी गोलंदाजांनी त्याचे पावलं ठेवू लागतील गोलंदाज सागर गोलंदाज पुन्हा गोलंदाज ट्रॅक मध्ये जबले आडवी वाटून खेळला आहे मिड विकेट मध्ये शतरक्षी त्या ठिकाणी आहे प्रोटेबल एकदा कंप्लीट केली जाईल दुसऱ्या धावाचा प्रयत्न त्या ठिकाणी यस 2 धब्बा देखील कंप्लीट केले जातात 2 धब्ब्याने मात्र धाब्याला जाऊन पोहोचलते यस तिसऱ्या पंचांकडे मात्र रेफर केलं जातं फेकीचं ऑब्जेक्शन आलं जातं मात्र थोडस हात फिरवावं लागतील सागर गोलंदाज तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये लगेच जायचे सर आपण चला चिंचवाडी आपला कॅप्टन आणि मुळगाव संघ आपला कॅप्टन पाठवायचा इथे चिठ्ठ्यांचा कार्यक्रम केला जाईल अगदी वसंत 11 टीमचा कर्णधार उपस्थित आहे यस तिसऱ्या पंचांकडे रेफर केले जाते फेअर डिलिव्हरी इथून चांगला बॉल आहे फेअर डिलिव्हरी येते मात्र 12 डब्बल कवती लागले जात आहेत जबलीस मात्र अगदी समोर खेळल्या फलंदाजाने शतरक्षक आहे त्या ठिकाणी एकदा कंप्लीट केली जाईल दुसऱ्या त्याचा प्रयत्न थांबवला जात आहे एका धाब्याला प्राधान्य दिलं जाईल एका धाब्याने मात्र धाब्याला जाऊन पोहोचल 13 याकडे वरती विचार केला ना तर अगदी 5 चेंडू हाताळले त्या गोलंदाजाने 9 धाबा खर्च केला मागच्या षटकामध्ये 4 धाबा खर्च झाल्यानं 13 धाबा टोटल जाऊन पोहोचतील 4 षटकाचा हा सामना राहील गोलंदाजी ट्रॅक वरती पाहता फणसवाडीचा गोलंदाज सागरा गोलंदाज पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतर मात्र कमबॅकिंग गोलंदाजी म्हणावं लागेल मैदानात गोलंदाजी करताना मात्र 13 डब्बल करते समोर फलंदाज आहे पराग हा फलंदाज आहे अजूनही एक चेंडूचा देखील फेस केला नाही वेगवान चेंडू होता शरीराचा वेध घेणार होता परंतु लेग स्टंप सोडून जाणार ऑप्शन सोडून जाणार होता पंचांचा इशारा येतो या ठिकाणी मध्ये एक लेग बाईच्या स्वरूपामध्ये एकदा कंप्लीट केली जाईल या ठिकाणी यस एका धब्बीला मात्र प्राधान्य दिलं जात आहे एका धब्बीने मात्र धावफलक जाऊन पोहोचल फलंदाजी करताना मात्र 14 या धाब्यांवरती जबलीस वेगवान बॅट फिरवली जाते मात्र योगेशाच्या फलंदाजाच्या माध्यमातून हा देखील निर्धाव चेंडू येतोय 14 धब्बो मात्र डबलगवती लागल्या जातील 2 षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र तिसऱ्या षटकाची मात्र जबाबदारी कोणाकडे दिली जाईल सुरेश या गोलंदाजाकडे दिली जाते तिसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र 14 धब्बो डबलगवती लागल्या जाते पहिल्या षटकामध्ये मात्र 4 धब्बो खर्च केल्या होत्या मात्र गोलंदाज अविनाश याच्या माध्यमातून दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं सागर या गोलंदाजाला 10 धब्बो खर्च केल्या 14 धब्बो डबलगवती लागले गेल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र फलंदाजी करताना मात्र कवटेवाडी संघाच्या सुरेशला स्ट्राईक सुरेशला मात्र गोलंदाजीमध्ये तिसऱ्या षटकामध्ये प्रमोट केलं वैयक्तिक पहिले सांगितलं मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी समोर फलंदाज आहे फराग हा फलंदाज 14 धब्बो डबल करते यावेळी उडवला गेला चेंडू बरेच काळ हवेत तरंगतो परंतु लांबी कमी आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे झपकली जाते कॅच या ठिकाणी मात्र फलंदाज मात्र विकेट क्रमांक मात्र दुसरा मैदानातून बाहेर येताना फराग आज परागला देखील बाद केलं जातं मैदानात तिसरा विकेट मात्र बाहेर येताना नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये जाताना मनोज हा फलंदाज
म्हणून जर विचार केला नक्कीच फटकेबाजी करावी लागेल. पहिल्या चेंडूवरती विकेट आलाय. शॅडो चेंडू तर कट करतो अगदी गल्लीमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्र काय फंबल होत आहे. त्या ठिकाणी एक धाव काही रोखू शकत नाही. एका डब्बीला प्राधान्य दिलं जाईल. एका डब्बीमध्ये चिकित्सा सिंगल नाही. धावफलक जाऊन पोहोचते फलंदाजी करताना मात्र टप्पलवाडी संघाचं सॉरी कवटेवाडी संघाचं 15 या धाब्यांवरती. अतिशय गोलंदाजाचा भरणा जर हा आहे फणसवाडी संघाकडून तर एक फक्त षटकाराचा मार खाल्लाय फणसवाडीच्या गोलंदाजांनी. आता नंतर गोलंदाज पुण्याशी सज्ज आहे. गोलंदाज ट्रॅक होते. आता मात्र आपण पाहता योगेश फलंदाजाला एक लेफ्ट हँड फलंदाज त्याच्याच बॅटीतून मात्र षटकार आलाय. तर योगेश फलंदाजाला अटॅकिंग करावं लागेल. मोठे धाव फलक आपल्यासाठी लागावं लागेल. शॉर्टबॉलचा चेंडू तर हुक करतो. अगदी हुक मध्ये मिडल येतं. चेंडू चायला नक्कीच गरंगलत सीमा रेषे पार हवाई यत्र बोलला हा दंदन दंदन करत जाणारा षटकार. षटकार येतोय योगेशाच्या बॅट मधून. हा दुसरा षटकार असेल मी पाहायला विचार केला होता. 21 धावा धावून पोहोचतील धावफलकावरती. मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट आला त्यानंतर सिंगल आला. त्यानंतर मात्र योगेश जातो स्ट्रायकिंगला. मात्र त्यांनी देखील हल्ला बॉल केलाय वार केलाय गोलंदाजावरती. आता गोलंदाज पाहिला सुरेश या गोलंदाजावरती मध्ये 3 चेंडू हातरले. पहिल्या चेंडूवरती विकेट आला त्यानंतर मध्ये सिंगल आले. त्यानंतर मात्र हा षटकाराचा मार करतो सुरेश गोलंदाज. याला देखील कमबॅक करावं लागेल आपल्या फणसवाडी टीम साठी. आणि फलंदाज योगेशला देखील मोठे फटके मारावे लागतील आपल्या टीम साठी. 21 धावा डबल करतील मात्र जाऊन पोहोचले 21 धाब्यांमध्ये. पुण्याच्या गोलंदाज ट्रॅक वरती पाहताय आपण सुरेश गोलंदाजाला फणसवाडी टीम कडून मॅच बॉल आलाय मैदानामध्ये. मात्र लेग साईडला कटवला चेंडू क्षेत्रक्षी लांबून येतो. त्या ठिकाणी एकदा कंप्लीट केली जाते. दुसऱ्या प्रयत्न त्या ठिकाणी दुसऱ्या धावचा कॉल दिला जातो. डेंजर कडे धावत होते त्या ठिकाणी फेकी अचूक होते परंतु कलेक्शन चुकीचं होतं. त्या ठिकाणी 2 धावा रोखू शकत नाही. 2 धाब्याने मात्र धावफलक जाऊन पोहोचल. 23 मध्ये 23 धावा डबल करते मध्ये फलंदाजी करताना मात्र पाहताय आपण कवटेवाडी संघाच्या. अगदी विचार केला ना जबलीस बरेच काळ चेंडू हवाई मध्ये तरंगतोय. क्षेत्रक्षी घेतात चेंडू खाली परंतु मध्ये झपकायची होती कॅच. त्या ठिकाणी मध्ये झेल केली जाते. ड्रॉप मात्र 1 धाव कंप्लीट. 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील का? यस 2 धावांना 2 धावा कंप्लीट केल्यानंतर मात्र धावफलक जाऊन पोहोचत 25 आकड्यावरती. मात्र योगेश फलंदाजाचा झेल सोडतात. त्याच्या बॅटीतून मात्र 2 मोठे फटके आलेत. योगेश फलंदाजाच्या बॅटमधून 25 धावा डबल लागले जातील. मात्र कोणतं पुन्हा आहे शेवटचा चेंडू असावा तिसऱ्या षटकातील. अजूनही 1 षटक बाकी आहे. म्हणजे 7 चेंडू अजूनही बाकी आहेत मैदानामध्ये. पुणे सुरेश गोलंदाज ट्रॅक होते. वेगवान चेंडू अगदी कवरच्या दिशेने उडवलाय. त्या ठिकाणी मध्ये क्षेत्रक्षी आहे लॉंग ऑफला. 1 धाव कंप्लीट केली जाईल. एक धाव कंप्लीट केली जाईल. या ठिकाणी एका धब्बीला मात्र समाधान दिलं जाईल. एका धब्बीने मात्र धावफलक जाऊन पोहोचल ते 26 धाब्यांवरती. 2 डब्बा मात्र कंप्लीट केले जातील. सत्तावीस डबल करती लागले गेलेत मात्र फलंदाजी करताना मात्र कवटेवाडी संघाच्या. एक छोटे छकीचा गोलंदाज येतो फणसवाडी संघाकडून. सचिन हा गोलंदाज. मग कीर्ती लहान मूर्ती महान असंच म्हणणं बोल लागेल. फणसवाडी संघाचा हा सचिन हा गोलंदाज. फलंदाज जर पाहिला तर मनोज हा फलंदाज असे स्ट्रायकिंगला पाहाल आपण. योगेश याला गोलंदाज ट्रॅक वरती पाहताय आपण फणसवाडी संघाकडून. सचिन आहे गोलंदाजाला. पहिला चेंडू मात्र बोलून घेत होता. त्या ठिकाणी मध्ये डोक्याची घंटा झाल्याचे क्षेत्रक्षण मात्र चुकीच होतं. त्या ठिकाणी मात्र 1 धाव कंप्लीट. 2 धावा देखील कंप्लीट केले जाते. तिसरीची मांग त्या ठिकाणी मध्ये फेकी केली जाते. 2 धाब्याला प्राधान्य दिले जाईल. 2 धावा कंप्लीट केले जातील. 2 धाब्याने मध्ये फलंदाजी करताना मात्र कवटेवाडी संघ टोटल जाऊन पोहोचेल ते 29 या धाब्यांवरती.
29 धावा धपलकवरती लागले गेले. पहिले चेंडूवरती मात्र 2 धावा खर्च केल्या सचिन आहे गोलंदाजाने. यस पंच बोलताय थोडीशी कसरत करतात आम्हाला सांगतात हा ऑप्शन सोडून जाणार एक खराब चेंडू होता. मध्ये वाईट येतो या ठिकाणी मध्ये खराब गोलंदाजी म्हणणं बोला की सचिन आहे गोलंदाजी मागच्या चेंडूवरती 2 धावा खर्च केले. त्यानंतर मात्र ही अवंतर धाव देखील जोडली जाईल स्कोर कार्ड मध्ये. अवंतर धाब्याने मात्र धावफलक जाऊन पोहोचलते 13 म्हणजे 30 या धाब्यांवरती. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या चौथ्या षटकातील. चेंडू तो बॅक टू बॉलरचा फटका चांगल्या वेगाने चालले जमिनीला घासत चाटत पासत अगदी गोलीच्या वेगाने चालले क्लिअर करत बाउंड्री लाईन आणि येते हा चौकर कमॉन डीजे. मात्र 34 धब्बत दफलकवरती लागले गेले आहेत. पुणे गुन्हा ट्रॅक वरती चोकीत सकीचा गोलंदाज सचिन याला पाहताय पनसवाडी संघाकडून. शॉर्ट प्लॅन चेंडू होता अपेक्षेपेक्षा कमी उंची घेणारा मात्र गल्ली मुद्रा करायला चालला चेंडू डायरेक्ट दिल्लीमध्ये ट्रॅव्हल होता आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये येतो हा खनखन दंदन चौकार. चुकी करताना मात्र विकेट किपर देखील चुकी करते. 2 क्षेत्ररक्षण मागे देखील दरम्यान आणि फाईन लेग मध्ये चुकी करताना मात्र जमिनीला घासत चेंडू 38 धावांवरती जाऊन पोहोचेल धाव फलक. अगदी मिसपेंडू केला यावेळेस एक धाव कंप्लीट केली जाईल का. एक चोरटी धाव मात्र पूर्ण केली जाते लेग बायच्या स्वरूपामध्ये. सरांचा इशारा येतो एका धाब्याने मात्र धाव फलक जाऊन पोहोचेल. फलंदाजी करताना मात्र कवटेवाडी संघाचं 39 या धाब्यांवरती. नशिबाचा साथ म्हणावं लागेल. मागच्या चेंडूवरती विकेट किपर चुकी करतो. चेंडू डायरेक्ट चौकाराच्या साइन मध्ये फाईन लेग मध्ये ट्रायबल होईल. गल्लीतून डायरेक्ट दिल्ली मध्ये करणारा चेंडू 39 धावा दफलकवरती लागले फलंदाजी करताना मात्र कवटेवाडी संघाच्या. आता मात्र योगेश जातोय एक लेफ्ट हँड फलंदाज आहे त्याच्या बॅटरीतून 2 षटकार एक चौकार आले. गोलंदाज ट्रॅक वरती पाहतो फणसवाडी संघाचा छोटे सकीचा गोलंदाज सचिन आहे गोलंदाजाला. जबली शरीराचा भेद घेणार होता. फिंगर रोल केले जाते मैदानामध्ये एक धाव कंप्लीट केले जाते. त्या ठिकाणी मध्ये फंबल पाहायला भेटतो. कवरच्या फाईन मध्ये एका धाब्याला मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये प्राधान्य दिलं जाईल. एक चोरटी धाव म्हणली तरी काही हरकत नाही. एका धाब्याने मध्ये चोरटी धाब्याने मात्र धाबलक जाऊन पोहोचलते 40 या आकड्यांवरती. शेवटचे चेंडू असं 40 धावा दफलकवरती लागले. या चेंडूवरती जर चौकार आला तर 44 टार्गेट षटकार आला तर 46 टार्गेट सेट केलं जाईल. या वेळेस बरेच काळ चेंडू हवेत तरंगलत जातो. कव्हर पॉईंट मध्ये एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. त्या ठिकाणी मध्ये तिसरी धावचा कॉल त्या ठिकाणी मात्र डेंजर राईड कडे मात्र 3 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग म्हणावं लागेल दोन्ही फलंदाजांमध्ये. कवटेवाडी संघाच्या 3 धावा मात्र फलकावरती ऍड केले जातील. येणाऱ्या मात्र 24 चेंडू मध्ये 40 धावांची गरज लागेल ती विजयासाठी पनसवाडी संघाला. कमॉन डीजे.
समोर फलंदाज आपण पाहताय सुरेश स्ट्रायकिंगला नो स्ट्रायकिंगला पाहाल आपण आकाश फलंदाजाला मात्र 44 धावा रोखायचे येणारे 24 चेंडू मध्ये गेम स्टार्ट होते मात्र 44 धावांचा पाठला करतो हायस्ट गुणणारे ट्रॅक वरती पाहताय शॉर्टब्लॅनचा चेंडू होता अगदी हुक करतोय सवलमी देणार आहे तो वन बाउन्स सीमा रेषे पारचा पहिला केलेला वार पहिल्या चेंडूवरती येतोय चौका सावर केला जाते हर्ष गोलंदाजाचा कमॉन पहिली होती कवटेवाडीची बारी आता मात्र फणसवाडीची बारी कोण पडेल कोणावर भारी आणि हा बॅक टू बॅकचा येतो दुसरा वार बॅक टू बॅकचा हा दुसरा चौतार म्हणजे कमॉन डीज कमॉन आणि नक्कीच तुम्ही तसे तर आम्ही असे इतके जवळ पत्तर से बारी बारी सबकी बारी पहिले तुमची बाद में हमारे आणि तसंच काहीसा उत्तर मैदानामध्ये हारीच्या विरुद्धामध्ये 2 चौकार चढवले जात आहेत तिसरा चेंडू लिडिंग एज पंचांचा इशारा येतोय आकाशाकडे मात्र परत बॉल लागेल विकेट क्रमांक मात्र फलंदाजी करताना तो फणसवाडीचा विकेट क्रमांक मात्र सुरेशला परत बॉल लागेल बॅक टू पहिले मात्र नवीन फलंदाज जातोय मैदानामध्ये अविनाश जातोय मैदानामध्ये मात्र पिवनचे शतक हाताला 4 धावा खर्च करताना पुणे गोलंदाज ट्रॅक वरती पाहता आपण हा रेला यावेळी बरेच काळ चेंडू हवेत तरंगले 27 विकेट गोलंदाज चेंडू गेले मात्र मिस फील्ड त्या ठिकाणी शेल ड्रॉप केले जाते मात्र जीवदान दिलं जातं जीवनदान दिलं जाते फलंदाज मात्र अविनाश फलंदाजाला एक धाव काय रोखू शकत नाही एका धाब्याने मात्र धाव जाऊन पोहोचल फलंदाजी करताना मात्र फणसवाडी संघाचा 9 आकड्यावरती मात्र विकेट क्रमांक मात्र दुसरा मात्र मैदानातून बाहेर आला असता परंतु गोलंदाज मध्ये त्या ठिकाणी मात्र चुकी करतो स्वतःच्या फॉलोअर मध्ये जमिनीला दान मात्र जीवनदान दिलं जाते फलंदाज अविनाश फलंदाजाला 9 धावा दबोलकोती लागल्या जातील 2 बॅक टू बॅक चौकार आले त्याला देखील माघारी जाण्याचं काम केलं बॅक टू बॅक दुसरा विकेट देखील आला असता पण गोलंदाज ट्रॅक वरती पाहत आहे हरेशाला वेगवान चेंडू पुण्याचा फटका फसला सजवला स्वतः आता गोलंदाज कुठली चुकी करणार विकेट क्रमांक मात्र मैदानातून दुसरं बाहेर येताना मात्र आपण पाहू शकताय आकाश फलंदाज कमॉन डीज शेवटचा चेंडू असावा पिवनच्या शतकावरती मात्र 9 धावा दबोलकोती लागल्या 2 गड्याच्या मोबाईल पुण्याच्या गोल्डन ट्रॅक वरती हरीश उलटा चेंडू होता ऑन साईडला ढकलला त्या ठिकाणी मात्र शतक आहेत एकदा कंप्लीट केली जाईल दुसरे त्याचा प्रयत्न नकार दिले जाते डेंजर कडे जाऊ शकतं डोक्याची घंटा वाजली जाते मैदानामध्ये आता वाजले की 12 मध्ये विकेट क्रमांक मात्र मैदानातून तिसरं बाहेर येत आणि कमॉन डीज
काम केलं हर्षा गोलंदाजाने. आता म्हणजे वैयक्तिक मात्र येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 34 धावांची गरज लागेल विजयासाठी. आपण पाहिलं तर पनसवाडी संघाला मात्र पहिल्या पिवनच्या शतकामध्ये अतिशय दादागिरी दाखवलं पिवनच्या गोलंदाजाने. हर्षा गोलंदाजाने मात्र 2 चौकाराचा मार काढला नक्कीच, तरी पण 10 धावा डबलवरती हाताळण्याचं काम केलं. 10 धावा खर्च केला आपल्या संघासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी, आपल्या वैभवासाठी. नवीन गोलंदाज येतो योगेश हा गोलंदाज मैदानामध्ये ट्रॅव्हल होते. आपले वैयक्तिक पहिलं आणि सांगी गोडलेलं मात्र दुसरं शतक घेऊन मात्र मनोज हा गोलंदाज वैयक्तिक पहिले सांगी गोडलेलं मात्र दुसरं शतक हाताळण्यासाठी. 10 धावा डबल करतो. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 34 धावांची गरज लागेल विजयासाठी. ती मात्र फणसवाडी संघाला. अगदी 3 फलंदाज खंडे फलंदाज मात्र तंबूचं धाडण्यामध्ये यशस्वी झालेत. हर्ष हा गोलंदाज. हर्षाने मात्र चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. 10 धावा नक्कीच खर्च केले, पण 3 खंडे फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला मात्र नागरी धाडण्याचं काम देखील केलं. आता मात्र वैयक्तिक पहिले सांगी गोडले मात्र दुसरं शतक हाताळण्यासाठी येत होतं कवटेवाडी संघाकडनं. मनोजचा चेंडू उत्तर दिलं, त्याला वेगाने चाललं सीमा रेषे पार करत हा घनघरत जाणार हवाई यात्रेवाला 6 धावा देऊन जाणार षटकार. अटॅक करायला सुरुवात केले मनोज गोलंदाजावरती. यावेळेस लेटकरचा फटका सजवलाय, परंतु क्षेत्ररक्षक चांगलं होतं त्या ठिकाणी. मात्र थर्ड मॅन रिझन मध्ये एक धाव रोखू शकत नाही. एका धाब्याला प्राधान्य दिलं जाईल, एका धाब्याने मात्र धाव फलक जाऊन पोहोचतो 17 या आकड्यावरती. म्हणजे विचार केला 44चा पाठलाग करताना पहिल्या शतकामध्ये मात्र 10 धावा खर्च झालेल्या. त्यानंतर मात्र पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला, त्यानंतर मात्र सिंगलला प्राधान्य दिलं जाते. 17 धावा डबल करते लागले फलंदाजी करताना मात्र 44चा पाठलाग करताना मात्र फणसवाडी संघाच्या अगदी गोलंदाज पाहताय आपण. दुसऱ्या शतकामध्ये मनोजला प्रमोट केलंय. 2 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात मनोज गोलंदाज. पुणे गोलंदाज ट्रॅक वरती मनोजला मोठा फटका, बरेच काळ हवेत तरंगतो. उंची जास्त, ताकद कमी, लांबी कमी, झपकली जाते. कॅच विकेट क्रमांक मात्र मैदानातून होईल. दुसरा गडी बाद. कमॉन डेज आहे. बदल्यामध्ये मात्र आपण पाहताय राम जाधव मैदानामध्ये 5व्या क्रमांकावरती टीमने प्रमोट केलाय कवटेवाडी संघानं. अगदी 17 धावा डबलकवरती लागले गेले 44चा पाडला करताना. रामला देखील विकेट टिकून खेळण्याचं काम करावं लागेल. अगदी 44 धावांचा पाडला करताना मात्र आपलं 4 गडी मात्र खंडे फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला जाताना मात्र आपल्याला कामगिरी करावी लागेल. आपल्याला स्वतःची धुरा सांभाळावं लागेल, आपल्या संघाच्या नावाची धुरा सांभाळावी लागेल. तो राम मैदानामध्ये आडव्या बॅटीतून खेळायचा होता. फटका फसला या ठिकाणी मध्ये फलिस्ताना चेंडूचा काही संपर्क नाही. हा देखील एक डॉट बॉल येतो. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल गोलंदाज मनोज गोलंदाजचे. मात्र पहिल्या चेंडूवरती षटकाराचा मार खाल्ला, त्यानंतर मात्र एक धावचा प्राधान्य दिलं, त्यानंतर मात्र विकेट घेण्याचं काम केलं. हा डॉट चेंडू मात्र 5वा चेंडू पुणे गोलंदाज ट्रॅक वरती. मनोज वेगवान अपील केली जाते. अगदी एस्टर्न मध्ये सापडला, डोक्याची घंटा त्या ठिकाणी पंचांनी केले. बोट वरती परतपू लागेल तंबूच्या आसऱ्याला. विकेट क्रमांक मात्र पनसवाडीचा 5वा गडी बाद होताना. कमॉन डीजे. डबलकवती लागले आहेत. शेवटचा चेंडू असावा. हे दुसऱ्या षटकाचे 17 डबलकवती पहिल्या चेंडूवरती मध्ये षटकार आला असं वाटलं होतं. तर दुसऱ्या षटकामध्ये मात्र
30 धावा कंप्लीट केल्या जातील फलंदाजी करताना मात्र फणसवाडी संघाच्या, परंतु 17 धावांवरती रोख लावायचं काम केलंय. मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार आलेला मनोज गोलंदाजच्या, त्यानंतर मात्र एक सिंगल आला, त्यानंतर विकेट आला, त्यानंतर मात्र अजून एक डॉट चेंडू होता, अजून एक विकेट येतोय आणि शेवटचा चेंडू असं दुसऱ्या षटकातील 17 धावांवरती मात्र संघ खेळतोय तो 44चा पाठलाग करताना फणसवाडी संघ. कवटेवाडी संघाची मात्र दादागिरी अजूनपर्यंत गोलंदाजीमध्ये राहिले. वेगवान चेंडू होता, बरेच का चेंडू हवेत तरंगतो, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी झपकले जाते, कॅच मात्र परतबो लागेल, आले पौलारी माग तू चल में आया, असंच काहीच समीकरण मैदानात घडताना बिघडताना पाहता आपण. फलंदाजीचा फलंदाज देखील 6वा देखील पाहतो. कमॉन डीज 17 धावांवरती लागेल अजूनही विजयासाठी. 17 धावा दबलकवती जमायचं काम केलंय अगदी फलंदाजांनी. म्हणजे 6 गडीच्या मोबदल्यामध्ये विचार केला फणसवाडी संघाचा. तर गोल ट्रॅक वरती पाहतोय आपण, फराग येतोय फलंदाजी ट्रॅक वरती आलेला फराग हा फलंदाज. आता मात्र गोलंदाजीचा धुरा समालापन लागेल आपल्या टीम साठी. 17 धब्बो धुलकवती लागले गेले, अजूनही 12 चेंडू मध्ये 27 ची गरज लागेल ती फणसवाडी संघाला मध्ये विजयासाठी. आता मध्ये 5 क्षेत्ररक्षक पाहाल आपण समोर, मात्र लॉंगॉनला पाहाल आपण योगेश पॅट्रोलिंग करताना, मात्र अगोदरच्या दिशेने मात्र पाहाल आपण मिड विकेटला देखील क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन साठी केले अवेलेबल, थर्डमॅनला देखील आहे, कर पॉइंटला देखील आहे चांगली. मात्र गोलंदाज आपण पाहताय फराग हा गोलंदाज. येणारे 12 चेंडू आणि 27 ची गरज लागेल विजयासाठी ती फणसवाडी संघाला, आणि ते काम देखील करावं लागेल. 6 फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला धाडण्याचं काम केलंय. पुण्याच्या गोलंदाज ट्रॅक वरती पाहताय पंचांच्या मात्र अर्ध विकेटने गोलंदाजी करताना फराग हा गोलंदाज. वेगवान चेंडू तर फटका फसलाय, कव्हर पॉइंट मध्ये झपकली जाते, कॅच आणि फलंदाजीतून होईल 7वा गडी बाद. मैदानाच्या बाहेर येताना कमॉन डीजे 17 धावांवरती. नवीन धन्यवाद डीजे मास्तर. नवीन फलंदाज जातोय सर्वेश मैदानामध्ये जातं 7व्या क्रमांकावरती मुंगेसारखी लाईन लावले ती फलंदाजी करताना मात्र फणसवाडी संघाची 44चा पाठलाग करताना मात्र तू चल में आया अशी मुंगेसारखी लाईन मात्र लावले एका बाजूने मात्र गोलंदाजी करताना मात्र कवटेवाडी संघाने फरक पहिल्या चेंडूवरती विकेट घेण्याचं काम करतो, दुसरा चेंडू मात्र अर्ध विकेटने गोलंदाजी मारा करेल. टप्पा पडल्यानंतर मात्र आजचा बोलून घेणारा चेंडू हा निर्धाव चेंडू येते, सुरेश की गोलंदाजी मानावं लागेल. फरक आहे गोलंदाजी, अगदी विचार केला ना तर अगदी विकेट अटॅकिंग गोलंदाजी राहिले कवटेवाडी संघाची. मुंगेश सारखी लाईन लावले मात्र 17 धावांवरती जबरदस्त मनोज गोलंदाजी वरती आला ना, 3 विकेट मात्र माघारी धाडले. त्यानंतर मात्र फराग देखील चांगली गोलंदाजी करताना मैदानामध्ये. वेगवान चेंडू होता, बॅक टू बॉलरचा फटका, डोक्याची घंटा झाले असते पहिल्या अटॅक मध्ये चेंडू जर पकडला असता तर एक धाव काय रोखू शकत नाही. एका धाब्याला मात्र प्राधान्य दिलं जाईल, एका धाब्याने मात्र फलंदाजी करताना मात्र फणसवाडी जाऊन पोहोचलते 18 या धाब्यांवरती. विचार केला ना तर अजूनही मात्र 26 धाब्यांची गरज लागेल येणाऱ्या 9 चेंडू मध्ये विजयासाठी ती फणसवाडी संघाला. नक्कीच इक्की दुक्की से कुछ नहीं बनेगा, बनेगा तो सीधा छक्के और चौकों से. यहाँ पे वो 4 बनानी पड़ेगी, ये 3 गेंदों में 3 छक्के लगाए तो ये यहाँ पे बड़ा शॉट खेलने वाला थे, लेकिन लेग साइड में खेला हुआ एक सिंगल मिलेगी यहाँ पे, ज्यादा कुछ नहीं. एक सिंगल से टोटल बढ़ चुका है यहाँ पे 19 पे. 19 धावा मात्र धावफलकावरती लागले जातील फलंदाजी करताना मात्र 44चा पाठलाग करताना मात्र अजूनही मात्र 25 धावांची गरज लागतील ती विजयासाठी फणसवाडी संघाला. येणारे मात्र 8 चेंडू मध्ये. या बिलीस साठी बॅटची फलंदाज मात्र 8 क्रमांकाचा बाद होईल. विकेट क्रमांक कमॉन्टीज आहे सुरेख संगीत.
मात्र 2 गडी बाद केले फरक याने देखील तिसऱ्या षटकाची जबाबदारी त्याला देखील टीमनं दिली आहे आणि 2 गडी देखील बाद केले. शेवटचा चेंडू असावा तिसऱ्या षटकातील फरक. सचिनला मात्र कव्हरच्या डोक्यावरून उडवलं. क्षेत्ररक्षक प्रोटेक्टेबल आहे त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावचा प्रयत्न फंबल पाहायला भेटतो त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. यस 2 धब्बेने मात्र धावफलक जाऊन पोहोचलते 21 म्हणजे 21 धब्बा. तिसरं षटक इथे या ठिकाणी मध्ये समाप्त होतं. 21 धब्बा धब्बल करते. अजूनही मात्र धावफलकाची गरज लागेल. ती येणार आहे 6 चेंडू 23 धावांचे येणारे 6 चेंडू आणि 23 धावांची गरज लागेल विजयासाठी. ते फणसवाडी संघाला येणारे 6 चेंडू 23 धावा 6 चेंडू. गोलंदाज हवी ठरेल की फलंदाज हवी ठरेल? पण फलंदाज तर 6 ऑलरेडी मैदानातून बाहेर येताना तंबूच्या आश्रयाला मात्र आनंद लुटतायत मॅच. त्या मैदानात असताना मात्र ती करता आलं नाही फलंदाजाला फणसवाडीच्या. आता मात्र छोटे खेळाडू मात्र मैदानामध्ये झालेत. मात्र गोलंदाजच्या भूमिकेमध्ये असताना मात्र सचिन देखील गोलंदाजी करत होतो. फलंदाज देखील मैदानामध्ये ट्रॅव्हल होत नाही. आता 6वे 7वे क्रमांकाचे फलंदाज मात्र मैदानामध्ये असतील अशा भूत नजरेने मात्र पाहावं लागेल टीम फणसवाडी संघाला. काय हारलं नाही काय बिघडलं नाही. एखादे 2 फटके आले या शेवटच्या षटकामध्ये तर नक्कीच सामन्याचं कल्टी आणि नक्कीच चित्र देखील बदलेल. शेवटच्या शेणापर्यंत जोपर्यंत या क्रिकेटच्या पटलावर ते कॉलिंग चुकीचं होतं फतवाचं ते देखील मैदानामध्ये पाहायला भेटलं आपल्याला. पाहूया येणारे 6 चेंडू 23 धावांची गरज. उलटलेंचा चेंडू होता बॉक्स टू बॉलचा फटका क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली जाईल वेगाने. एका धब्बेला मात्र सामानदार मानावं लागेल. एका धब्बेने मात्र धावफलक जाऊन पोहोचलते 22 म्हणजे 22 धावा. अजूनही 22 धावांची गरज आहे ते विजयासाठी. येणारे 5 चेंडू मध्ये गोलंदाज ट्रॅक वरती पाहतोय आपण योगेश या गोलंदाजाला. या बुलिश टप्पा पडल्यानंतर अपेक्षेपेक्षा कमी उंची घेणारा चेंडू विकेट किपर हातामध्ये सरसावतो. हा देखील एक निर्धाव चेंडू येत आहेत. या बुलिश मध्ये मोठे फटके लगातारचे 3 षटकार आले ते सामन्याचे चित्र बदलवू शकतात. गोलंदाज ट्रॅक वरती योगेशला पाहताय नक्कीच आशलभूत नजरेने मात्र फलंदाज पाहतायत. मधले फलितले फलंदाज आहेत. या वेळी बॅक टू बॉलचा फटका झपकली असते कॅच एकदा एकाने मात्र एक धाव रोखू शकत नाही. एका धावेला प्राधान्य दिलं जाईल. एका धावेने मात्र धावफलक जाऊन पोहोचतो. फलंदाजी करताना मात्र फणसवाडी संघाचं 44चा पाठलाग करताना 23 धावा धावफलकावरती लागले गेले. येणारे 3 चेंडू आणि मात्र 21 धावेची गरज लागेल ती विजयासाठी. एकतर की सामना असा काहीसा म्हणत वाटेल मला कारण का हा चेंडू जर खराब आला तर सामन्याचे चित्र बदलू शकतं. चांगला चेंडू अतिशय विकेटचा बदल करणार चेंडू वायलवीस मध्ये लेग बायचा विकेट केलं अपील केलेलं तर पंच सांगतात आम्हाला लेग बायच्या स्वरूपामध्ये येणारा शरीराचा भेद घेणारा लेग बायचा चौकार. अजूनही 17 2 चेंडू 17 धावांची गरज या सामन्यामध्ये. जब्बली स्कॉर्पियन लेवलचा फटका कव्हर पॉइंट मध्ये सज्जवलाय. कर शॉट लेग कव्हर येतो त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली जाईल वेगाने. एका धब्बीला प्राधान्य दिलं जाईल. 28 धावा धब्बलकावरती अजूनही 16 धावांची गरज लागेल त्या विजयासाठी. एक येणारा 1 चेंडू आणि 16 धावांची गरज मध्ये 1 साइड हक्क जडवलाय सामन्यावर तिथे कवटुवाडी संघाने. यस विजय होतोय तो कवटुवाडी संघ आणि हार्ड लक म्हणावं लागेल तो फणसवाडी संघ. आणि देऊया कवटुवाडी संघाला पुढील वाटचालीसाठी गोड शुभेच्छा.